मुंबईची निवडणूक म्हणजे फक्त मतांचं राजकारण नाही, तर मतांच्या किमतीचं राजकारण. तर मत विकत घेण्यासाठी नक्की काय किंमत मोजावी लागते? चला, आज याच गोंधळाचा, पैशाचा आणि वादाच्या राजकारणाचा जरा जवळून आढावा घेऊया. हे बघा, मतदानाच्या आदल्या रात्रीचं हे चित्र आहे. आणि हे काही फक्त धारावीपुरतं मर्यादित नव्हतं. नाही, संपूर्ण शहरात अगदी प्रत्येक ठिकाणी आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण एकदम तापलं होतं. पण हा जो पैशांचा पाऊस पडतो असं म्हटलं जातंय, तो नक्की पडतोय कसा? म्हणजे मतदानाच्या फक्त एक दिवस आधी सगळा प्रकार उघडकीस आला. कुठे पैसे वाटपाचे आरोप, कुठे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आणि याचे व्हिडिओ तर सोशल मीडियावर अक्षरशः वाऱ्यासारखे पसरले. परिस्थिती इतकी गंभीर होती की असं वाटत होतं की ही निवडणूक होणार की नाही, हे सगळी प्रक्रियाच धोक्यात आलीये. आणि हे सगळं काही फक्त सोशल मीडियावरच्या अफवा नव्हत्या बरं का. मुंबईच्या अगदी कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या भागांतून अधिकृत तक्रारी दाखल व्हायला लागल्या. आणि तेव्हा या सगळ्या आरोपांना एक खरंखुरं गंभीर स्वरूप आलं. जरा या टेबलवर नजर टाका. एक गोष्ट लगेच लक्षात येईल. आरोप-प्रत्यारोप हे काही एका पक्षावर नव्हते, तर जवळजवळ सगळ्याच प्रमुख पक्षांवर झाले होते. धारावी, कलिना, चेंबूर, सगळीकडे एकच चित्र. असं वाटत होतं की मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी शेवटच्या क्षणी कोणीही काहीही करायला तयार होतं. मग साहजिकच प्रश्न पडतो की एका मताची किंमत तरी किती, आणि ती दिली कशी जाते? कारण आता तो काळ गेला जिथे फक्त लपून छपून पैसे दिले जायचे. आता तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अगदी नवनवीन आणि उघड मार्ग शोधले गेले आहेत. आणि हे फक्त रोख रकमेपुरतं मर्यादित नाहीये. यादी बघा. 1000-5000च्या पाकिटांपासून ते साड्या आणि चांदीच्या वाट्यांपर्यंत, प्रेशर कुकर, मिक्सर, इतकंच काय तर तीर्थयात्रेचा सगळा खर्च, किंवा अगदी बिल्डिंगच्या दुरुस्तीसाठी पैसे देणं. म्हणजे ज्या समाजाची जी गरज ती ओळखून बरोबर तिथेच हात घातला जातो. आणि इथे ना, राजकारणाचा एक अगदी नवीन आणि खरं सांगायचं तर धक्कादायक प्रकार समोर येतोय. एकीकडे आहे मतखरेदी, म्हणजे आपल्या उमेदवाराला मत देण्यासाठी पैसे देणं. पण दुसरीकडे एक नवीनच युक्ती वापरली जातीये, ती म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं. म्हणजे त्यांना पैसे देऊन सांगायचं, तुम्ही मतदानाला जाऊच नका, घरी बसा. एका जुन्या अनुभवी कार्यकर्त्याची ही खंत आहे, आणि ती आजच्या राजकारणाचं वास्तव सांगते. ते म्हणतात, खरा कार्यकर्ता जवळजवळ संपला आहे. जिथे पूर्वी निष्ठा, विचार महत्वाचे होते, तिथे आता सगळं काही व्यवहारावर येऊन ठेपलंय. सरळ हिशोब, जो जास्त पैसे देईल, पाठिंबा त्यालाच मिळणार. बरं, हे तर झाले आरोप प्रत्यारोप. पण या पलीकडे निवडणूक आयोगाची पथकं प्रत्यक्ष कारवाई करत होती. आणि त्यांनी काय काय जप्त केलं याची आकडेवारी ऐकली ना, तर खरंच डोकं चक्रावून जाईल. सगळ्यात आधी रोख रक्कम. किती असेल अंदाज? तब्बल 7 कोटी रुपये. ही सगळी बेहिशेबी रोकड निवडणूक प्रभावित करण्यासाठी, मतं विकत घेण्यासाठी वापरली जाणार होती. फक्त पैसेच नाही, तर दारूचा तर जणू महापूरच होता. 2.3 लाख लिटरपेक्षा जास्त अवैध दारू, ज्याची किंमत होते 5 कोटी रुपयांपेक्षाही जास्त, ती सुद्धा जप्त करण्यात आली. पण या सगळ्यामध्ये जो सर्वात धक्कादायक आकडा आहे ना, तो आहे अंमली पदार्थांचा. खरंच विश्वास बसणार नाही, पण जवळपास 55 कोटी रुपयांचे ड्रग्ज, हो ड्रग्ज, या निवडणूक कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले. पण मग प्रश्न उरतोच की राजकारण इतक्या खालच्या पातळीला का पोचलं आहे? हे सगळं का घडतंय? याचं उत्तर फक्त नेत्यांच्या लालसेत नाही, तर ते मुंबईच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये खोलवर रुजलेला आहे. तर निवडणुकीतला हा पाठिंबा विकण्याची आणि विकत घेण्याची वस्तू का बनत चाललाय? बघूया. याची कारणं केवळ वरवरची नाहीत, ती समाजातील बदलांमध्ये खोलवर दडलेली आहेत. या व्यवहारी राजकारणाची मुळं समजून घेऊ. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आर्थिक असुरक्षितता. मुंबईतली अर्ध्याहून अधिक लोकसंख्या अनौपचारिक रोजगारावर जगते. त्यांच्याकडे घराची शाश्वती नाही. दुसरं म्हणजे शहराचा विकास होतोय, लोक स्थलांतर करत आहेत. त्यामुळे जुने सामाजिक संबंध, जुनी राजकीय निष्ठा आता कमकुवत झाली आहे. तिसरं, लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. ते पाहतात की राजकारणी श्रीमंत होत आहेत, पण आपल्या परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. आणि या सगळ्यामधूनच एक नवीन सौदा जन्माला येतो, जिथे निवडणुकीतला पाठिंबा म्हणजे तात्काळ मिळणारा पैसा किंवा फायदा. बस. ऐरोळीतल्या एका रहिवाशाचं हे बोलणं ऐका. ते म्हणतात, माझ्या शेजारणीला 5 मतांसाठी 5,000 रुपये मिळाले. माझ्या घरातही 5 मतं आहेत, मग मला का नाही दिले? यातूनच दिसतं की ही गोष्ट किती सामान्य झाली आहे. आता ही लाच राहिलेली नाही, तर हा एक प्रकारचा हक्क वाटू लागलाय. त्यांना मिळालं, मग आम्हालाही मिळायलाच पाहिजे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हा जो विचार आहे ना, तो आता फक्त गरीब किंवा शहरी वस्त्यांपुरता राहिलेला नाहीये.
आता तर चांगल्या सोसायटीमध्ये राहणारे सधन लोक सुद्धा आपल्या मतांच्या गठ्ठ्याच्या बदल्यात बिल्डिंगची दुरुस्ती किंवा इतर बिलं भरण्यासारख्या मागण्या करू लागले आहेत. तर मग जेव्हा पैसाच राजकारणाची मुख्य भाषा बनतो तेव्हा आपल्या लोकशाहीची किंमत काय उरते? तिच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल? हे जे व्यापक आरोप आहेत आणि पैशाचा जो सर्रास वापर होतोय त्यामुळे लोकांचा मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीवरचा विश्वास आणखी कमी होतो आणि यातूनच उदासीनता वाढते. लोकांना वाटायला लागतं की आपल्या मताला तशी काहीच किंमत नाहीये. ती तेव्हाच आहे जेव्हा ते विकलं जाईल. आणि हा प्रश्न फक्त मुंबईपुरता नाही. जेव्हा निवडणुका अशा पैशांचा लिलाव बनतात तेव्हा शासन करण्याची संधी कोणाला मिळते आणि सत्ता खऱ्या अर्थाने कोणाच्या हातात असते? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो.